जसजशा महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसं विरोधक आता अलर्ट झालेले आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत अनेक प्रश्न उपस्थित करत तक्रारींचा पाढा वाचला। मत चोरी आणि मतदार याद्यांचा घोळ हे मुद्दे प्रामुख्याने यावेळी उपस्थित करण्यात आले। या भेटी दरम्यान नेमकं काय काय घडलं त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट पाहूया। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक अलर्ट। निवडणूक आयोगाच्या भेटीत तक्रारींचा पाढा। शिष्टमंडळाकडून आयोगाला प्रश्नांची सरबत्ती। लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला होता। त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही मोठा घोळ झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीनं केलाय। मतचोरीचा आरोप आणि मतदार याद्यांमधील घोळांसंदर्भात निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली। विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना काही प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नांसंदर्भात विचार करण्यासाठी आणि उत्तरं देण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्यापर्यंतची वेळ मागितलेली आहे। शिष्टमंडळानं जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न होते आहे। लोकसभा विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितलं जात नाही? निवडणूक आयोगानं नाव त्याचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा। विधानसभेला वापरलेली ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजून का प्रसिद्ध नाही? मतदार यादीवर अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे का? मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कोणाचा दबाव आहे? आयोगाच्या कारभाराबद्दल देशभर शंका आहे। आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार? आयोगानं दबावातून बाहेर येऊन भेदभाव न करता आमच्या मागण्या आणि त्यावरचे उपाय सांगावे। यासोबतच सर्वपक्षीय शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाला जे सवाल उपस्थित केले तेही पाहूयात। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी का बंद केली? वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी अनेक ठिकाणी घडलं। 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। निवडणूक याद्यांमध्ये घोळ मग निवडणूक कशी घेता? जे आज 18 वर्ष पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का? जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला। एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदान आणलं असं आव्हाडांनी म्हटलं। त्याची चौकशी होणार की नाही? अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झाली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। या भेटीनंतर खासदार संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळा नांदगावकर यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या पुन्हा ते दोघं एकत्रित येऊन आमचं म्हणणं ऐकतील आणि आम्ही त्यासाठी अनेक पुरावे जे सादर केलेले आहेत त्याची पुन्हा याची चर्चा होईल। चोक्कलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल। पुन्हा उद्या 11 वाजता ही बैठक होईल। चोक्कलिंगम यांच्याबरोबरच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत आणि ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे। उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि चोक्कलिंगम यांची एकत्रित भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ यातले सगळे प्रमुख नेते घेतील। कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते आहे। त्याच मागणीसाठी आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आमच्याबरोबर राहावं ही आमची भूमिका आहे। त्या दोघांनी सांगितलं, खास करून चोक्कलिंगम साहेबांनी, की आमची स्वायत्त संस्था वेगळी आहे, त्यांची स्वायत्त संस्था वेगळी आहे, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना दोघे एकत्र भेटू शकत नाही आणि त्यामुळे बरेचसे प्रश्न जे आहेत ते अनिर्णित राहिले, अर्धवट राहिले आणि म्हणून आता त्यांनी मान्य केले की आम्ही दोघे एकत्र उद्या भेटतो। हेच जे शिष्टमंडळ आहे सर्वपक्षीय सहयोगी ते उद्या त्यांना भेटतील।
या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। पराभव दिसत असल्यानं विरोधक एकत्र आलेत। महाविकास आघाडीचा रडीचा डाव सुरू असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे। जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला। अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले, न्यायालयावर आरोप केले, सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे। हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत। या शिष्टमंडळाची पुन्हा आयोगासोबत बैठक होणार आहे। येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आता सतर्क झाले। सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे अनेक प्रयत्न विरोधक सातत्यानं करतायत। या सर्व प्रयत्नांचा फायदा विरोधकांना येत्या निवडणुकांमध्ये होईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।